माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या। महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव तुम्ही सर्व मंडळी एवढ्या प्रेमाने करतात, मला खूप आनंद वाटला। मी ज्या वेळेस तेलंगणामध्ये आलो, पैसा सोडला आणि इकडे प्रवेश सुरू केल्यानंतर मी 2 दिवस महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिवजयंती केली। पण मला असं वाटत होतं की महाराष्ट्रातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप थाटामाटात करतात। ज्यावेळेस इकडचं वातावरण झालं ना, बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा सुद्धा डबल भगवामय वातावरण तुम्ही सर्व करून आनंद वाटतो। इकडं कीर्तनाला यावं वाटतं महाराज, कारण तुम्ही लोक आमचे जी उग फाळणी झाल्या म्हणून तुम्ही इकडे। तुम्ही राहायला जरी इकडं असेल, तुमचे घर जरी इकडं असेल, तुमची प्रॉपर्टी जरी इकडं असेल, तरी पुरी सुद्धा तुम्हाला आमच्याच करावं लागतात। इकडं तुमचा ताळा जमत म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले। मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला। मला खूप आनंद वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही एवढ्या थाटामाटात करता। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करणं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं हा तुमचा आणि माझ्या सर्व हिंदू बांधवांचा धर्म आहे महाराज। काय धर्म आहे। म्हणून मला खूप आनंद वाटला की मी राजांच्या जयंती निमित्त सुंदर असं कीर्तन ठेवलं। मला वाटतं मागच्या वेळेस आपण इंद्रवलीला खूप मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला। आनंद आहे महाराज, खूप सुंदर आहे। महाराष्ट्रात सुद्धा 100% पैकी 70 ते 75 80% मुलं आता मिरवणूक काढत नाहीये, डीजे लावत नाहीये, गाणे लावत नाहीये। कोणी कीर्तन ठेवतंय, कोणी रक्तदान शिबिर ठेवतंय, कोणी गाव स्वच्छ करतंय, कोणी गोरगरिबांना अन्नदान करतंय। हे सगळे जर या महाराष्ट्रावर, या लोकांवर जर उपकार कोणाचे असतील, हा सगळा समाज छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणण्याचं काम आणि त्यांना योग्य दिशा देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय महाराज। खूप आनंद वाटतोय मला। स्वर थोडा कमी करा दादा याचा, बस आवाज जास्त वाढू नका, ट्रबल कमी ठेवा, थोडी शिट्टी वाजते त्याची। विठ्ठल 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 का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय आपण? काय कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करण्याचा? अरे इथं जेवढे काही मंडळी कीर्तनाला आलेले त्यांना बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, इथं जिवंतपणी पोर माय बापाला भाकरी घालत नाहीये, इथं जिवंतपणी लोक पोरांना बोलत सुद्धा नाहीये। गेल्यानंतर पुण्यतिथीचा जयंतीचा विषयच काय येतो महाराज? माझी भाषा कळते ना तुम्हाला? हो हो, लक्ष देऊन ऐका। 95% लोकांना इथं बसलेल्या तुमच्या पंजोबाचं नाव माहित नाहीये। पंजोबाचं एखाद्याला माहित असेल, पण खापर पंजोबाचं कोणालाच माहित नाहीये। एखाद्याला खापर पंजोबाचं माहित आहे, पण टप्पर पंजोबा आहे का नाही मला माहित नाही, तुमचं काही सांगता येत नाही। बरं एखाद्याला टप्पर पंजोबाचं माहित असेल, पण चप्पर पंजोबा, लक्ष देऊन कीर्तन ऐका। मग ज्या पंजोबाने तुमच्या आणि माझ्यासाठी जमीन कमवून ठेवली, ज्या पंजोबाने तुमच्या आणि माझ्यासाठी गावात एवढं नाव कमवून ठेवलं, एवढी इस्टेट कमवून ठेवली, त्या पंजोबाला आपण सहज विसरलो महाराज। 450 वर्ष झाले माझ्या तुकोबारायला जाऊन, 400 वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतो। याचं कारण आहे का दादा? ज्या लोकांनी फक्त स्वतःच्या रक्ताचाच विचार केला ना जीवनभर, कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचाच विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचे घरचे त्याची दशक्रियाविधी सुद्धा घालत नाही। आणि ज्या रक्ताने जीवनभर फक्त आणि फक्त या देशाचा विचार केलाय, या समाजाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी या देशामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत हा देश त्या रक्ताला विसरत नाही। या महाराष्ट्राचा, या देशाचा काय नेहमी सांगतात, गेले दिगंबर ईश्वर
एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या चर्च मध्ये हिंदी गाणं ऐकलं का? नाही. कधी एखाद्या जैन धर्मामध्ये हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही. एखाद्या बौद्ध विहारामध्ये हिंदी गाणं ऐकलं का? नाही. मग कीर्तन लक्ष देऊन ऐका. मुस्लिम समाजाचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर डीजे लावून गाणे ऐकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हा पहिला प्रश्न आहे. गणपती बाप्पा समोर 10 दिवस तुम्हाला गाणे ऐकण्याचा अधिकार दिला कोणी? दुसरा प्रश्न आहे. आणि नवरात्रात माझ्या आदिशक्ती मुक्ता, माझ्या आदिशक्ती जगदंबा माते समोर 9 दिवस तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा तिसरा प्रश्न आहे. अरे कधीतरी थोडं फार जीवन जगत जा, चांगलं जगत जा, देशाविषयी धर्माविषयी कुठं चाललोय आपण, काय चाललो, थोडा विचार केला पाहिजे. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही एखाद्या माणसाने मला चहा घ्यायला घरी बोलवलं, बाबा चला ना आमच्या घरी चहा घ्यायला, आणि मी जर तुमच्या घरी चहा घ्यायला आलो आणि चप्पल घालून जर तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय म्हणसाल हो मला? याला कीर्तन करायची अक्कल आहे पण याला वागायची अक्कल नाही. सहजच म्हणसाल का? कारण तुमच्या घरात जर यायचं असेल तर मला चप्पल दारात काढावं लागतो, हे तुमच्या घराचा नियम आहे. मला जर तुमच्या बंगल्यामध्ये यायचं असेल तर मला चप्पल घराच्या बाहेर काढावं लागतो, हा नियम आहे. तर माझ्या हिंदू धर्माच्या, माझ्या हिंदू देवतेचं पूजा करत असताना, त्यांचे उत्सव साजरे करत असताना हिंदू धर्मानं काहीतरी नियमावली घालून दिलेलीच असेल ना. म्हणून बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर नाही चांगलं काम करता आलं तरी चालेल, पण तुमच्या कामामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मान खाली जाईल असं कोणत्याही जीवनामध्ये काम करू नका महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज हा काही पुढारी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हा काही पॉलिटिक्स नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्या सर्व हिंदू मंडळींचं काय आहे? दैवत आहे. काय आहे? दैवत आहे. आणि आपल्या दैवताची निगाह आपणच राखली पाहिजे. माणसं पटतील तसं परमार्थ स्वतः करतात, तसं करत जाऊ नये. इथं बरेचशा मायमावल्या बसलेल्या मायानो, एक प्रश्न तुम्हाला खरं विचारतो, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोनं वागावं का तुम्हाला आवडतं तसं वागावं? काहीतरी बोला ना. नवऱ्याला आवडतं तसं वागावं का तुम्हाला आवडतं तसं वागावं? याचा आवाज कमी करतात. नवऱ्याला आवडतं तसं जर वागल्या तर सासरी राहसाल, आणि तुम्हाला आवडतं तसं जर वागल्या तर माहेरी राहसाल. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती जर बायकोनं केली तर नवरा प्रसन्न होईल. अरे तुमच्या नवऱ्याला आवडती ती जर भाजी बायकोनं केली तर नवरा प्रसन्न होतो. माझ्या देवाला आवडतो तसा जर परमार्थ आपण सर्व मंडळी केला तर देव का प्रसन्न होणार नाही? मला देवाला काय आवडत आहे का? आवडे देवासी तो का प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी तो आवडे देवासी तो आवडे आवडे देवासी तो का प्रकार, आवडे
सर्व धर्माच्या ठिकाणी योग्य आहे, पण आपल्या धर्मातल्या लोकांना काय झालं मला काही कळतच नाहीये महाराज. मी नेहमी सांगतो 100% 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% बौद्ध लोकांना त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य आहे. 100% 100% ख्रिश्चन लोकांना त्यांचे येशू ख्रिस्तांचं अस्तित्व मान्य आहे महाराज. 100% 100% जैन लोकांना त्यांच्या जैन धर्माचं अस्तित्व मान्य आहे. पण आधी तर 75% लोकांना आपल्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. काय झालंय रे? 80 वा 5 शिल्लक आहे तुमचे राठोड साहेब. त्यांच्या अनुभवाचे बोले. मी तर नेहमी भगवंताला सांगतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना रे, औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटलं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलंच नाही महाराज. सांगू का महाराज, आतापर्यंत कोणताच मुस्लिम समाजाचा व्यक्ती तुकोबरायच्या विरोधात बोललेला नाहीये, संभाजी महाराजांच्या विरोधात बोललेला नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललेला नाहीये. जेवढे बोलणारे तेवढे सगळे आपलेच महाराज. खातात आपलं, राहतात आपल्या तिथं, आपल्यावरच वर्तगड्या करतात. काय झालं काही कळे ना महाराज या लोकांना. कोणत्या चक्कीचा आटा खाता दिलेली तर कळत नाही, पण महाराज अवघड झालंय. आणि असे जगामध्ये जे लोक आहे ना महाराज, त्यांचा कोणत्याही प्रकारचा भीडभाड न ठेवता आपल्याला धर्माचं काम करायचं. नाही भीडभाड, 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 नाही धर्माचा प्रचार करत असताना माणसाने कोणाचाही विचार नाही केला पाहिजे. एखादा व्यक्ती तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, एखादा व्यक्ती तुमच्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या विरोधात बोलत असेल, एखादा व्यक्ती तुमच्या देशाच्या विरोधात बोलत असेल, तर तुम्ही त्याच ठिकाणी त्याच वेळेस त्याला त्याच भाषेत उत्तर द्या. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव ऐकून असाल महाराज. शिक्षण महर्षी होते, ते सांगली जिल्हा होता. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा बांधण्याचा संकल्प महाराष्ट्रामध्ये केला. पण कशी बांधायची शाळा? घरची परिस्थिती नाजूक होती म्हणून प्रत्येक घरी जाऊन धान्य गोळा करू लागले. गुजरातच्या एका शाहूकाराला कळालं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा संकल्प केला. त्याने त्या पाटलांना बोलवलं. पाटील, तुम्हाला शाहूकारांनी बोलवलंय. कर्मवीर भाऊराव पाटील शाहूकाराला भेटण्यासाठी गेल्यानंतर शाहूकार सांगू लागले, पाटील किती दिवस असं तुम्ही धान्य मागणार आहे? कधी शाळा बांधणार आहे? कधी मुलं शिक्षण घेतील? सेवकाला सांगितलं, कोण आहे रे तिकडे पाठीमागे? कपाटातून चेकबुक घेऊन ये. चेकबुक घेऊन आला आणि शाहूकाराने त्याच्यावर सिग्नेचर केल्याने सांगितले, पाटील हा चेक घेऊन जा, याच्यावर किती अमाऊंट टाकायची तेवढी अमाऊंट टाका, पण माझी एक अट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणे, काय अट आहे? तुम्ही जे शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार आहे ते नाव काढून टाकायचं आणि माझ्या बापाचं नाव त्या शाळेला द्यायचं. कर्मवीर भाऊराव पाटील होते मला ते, ज्यांच्या रक्तातच पाटील की ते पुन्हा पुढे झुकतील वय. चेक घेतलं, त्याचे 10-20 तुकडे केले, कोणाच्या अंगावर फेकून द्यायला शाहूकाराच्या अंगावर. शाहूकार घ्या तुमचा चेक. आणि कर्मवीर भाऊराव पाटील शाहूकाराला बोलत होते, शाहूकार ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात फिरायचं काम पडलं तरी चालेल, प्रत्येकाच्या घरी जाईल, प्रत्येकाच्या दारात जाईल, भीक मागील. आणि एवढं करून जर शाळा नाही पूर्ण झाली ना, कर्मवीर भाऊराव पाटलांचे वाक्य आहे महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात, पाटील हो शाहूकार,
ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला स्वतःच्या बापाचं नाव बदलायचं काम पडलं तरी चालेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार. एवढं प्रेम करत होते हो लोक छत्रपती शिवाजी महाराजांना. तुम्ही आम्ही जयंती साजरी करतो पण उपकार थोडे करता, तुमचा बाप येतो कोणी. आज माझ्या जेवढ्या काही मायमावल्या आल्या त्यांच्या कपाळाला जे कुंकू दिसतंय ना महाराज, मंदिराला जे कळस दिसतात ते माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे तुमच्या आणि माझ्यावर. महाराज कोणाचे उपकार आहे? काशी की कला जाती थी, गोकुल में मस्जिद होती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होती थी. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची. म्हणून धर्माचं काम करत असताना कोणाला भिलं नाही पाहिजे. चांगलं बोलायला गेलं तरी लोक म्हणतात महाराज लोक दुसऱ्या धर्माचा प्रचार करतात. अरे आम्ही कोणत्या पक्षाचे लोक नाही हो महाराज. वारकरी संप्रदाय हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे हो महाराज. आता सरकार सांगतंय झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. अरे हे सुद्धा, ही योजना सुद्धा आमचीच आहे. 400 वर्षापूर्वी तुकोबराच्या गाथ्यात अभंग वृक्षवल्ली आम्हा सोये रे. आता सरकार सांगतंय की झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा. अरे प्रत्येक ग्राम स्वच्छता अभियान, प्रत्येक गाव स्वच्छ करा, सर्व लोकांना संडासी बांधायला लावा. ही योजना सुद्धा सरकारच्या डोक्यातली नाहीये. ती योजना तुम्हाला संत गाडगे बाबांना दिली हो महाराज. दुसरे लोक काय देणार आहे महाराज? ही 4थी 5वी फेल लोक तुकोबरे सांगतात आपल्याला तेवढ्याच वर्णात बोलता आलं तर, पण आपल्यासारख्या लोकांना कसं शक्य होईल महाराज? आम्हाला तर कोणाचंही वर्णन करावं लागतं. परवा दिवशी एकाच वर्ष श्राद्ध होतं. फेटा बांधता बांधता त्याचा मुलगा आला. मी त्याला म्हणलं का रे कशाने मेलाय तुझा बाप? तो म्हणत होता महाराज माझा बाप प्युअर देशी प्रेमी होता. आणि मेला कशाने? काही नाही, देशी पिऊन रस्त्याने चाललो होते, एका ट्रकवाल्याने उडवलं, जागीच मेलं. आणि ते दारू पिऊन मेलेलं होतं. आणि मी अभंग घेतला होता, याच्यासाठी केला होता शेवटचा दिवस. काय दिवस आले हो कीर्तन. बेवड्याला सुद्धा वैकुंठवासी म्हणा. पण तुकोबराय ना असं जीवनामध्ये कधीच केलं नाही. तुकोबराय सांगायचे मुंगी आणि राव सारी खाची जीव म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन जगत असताना असं जीवन जगा. एवढं चांगलं काम करा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध महाराष्ट्रामध्ये दरवळला पाहिजे. आज असा माणूस नाही की तो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत नाही. महाराज केलाय तसं माझ्या राजाने. शुद्ध बीजापोटी कोणाची जयंती महाराष्ट्र साजरा करत नाही हो. त्याही काळामध्ये हजारो राजे असतील, पण दैवत म्हणून सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचीच निवड का केली याचं कारण असं आहे महाराज. माझ्या राजाचं एवढं चांगलं. परवा दिवशी एका पुढाऱ्याने मला फोन केला, म्हणे महाराज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला कीर्तन करावं लागतं. मला काही हरकत नाही, जेवढं पाहिजे तेवढं मानधन घ्या म्हणे महाराज, फक्त 2 तास माझंच वर्णन करा, दुसरं काहीच सांगू नका. माणसाचं काय वर्णन करायचं होतं का? माणूस मोठा झाला, जन्माला आला, बालवाडीत गेला, बालवाडीतून पहिलीत गेला, पहिलीतून परत 10वीत गेला, 11वीत गेला, लग्न झालं, त्याला लेकरं झाले, राजकारणामध्ये गेला, राजकारणात जाऊन नाही काय दिवे लावले, गोरगरिबाच्या 13 हजाराच्या संडास खाल्ल्या, काही दुसरं काय माणसाचं हरकतच काय. एक वाक्य लिहून ठेवा काळाचं माझं, चारित्र्यहीन लोकांचं चरित्र नसतं, चारित्र्यवान माणसाचं चरित्र असतं महाराज. चारित्र्यहीन लोकांचं चरित्र काय गायचं महाराज? चारित्र्यवान लोकांचं चरित्र. आणि माझा छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्यहीन नाही, चारित्र्यवान राजा होता महाराज. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजरानं म्हणून प्रगट केली. काय नव्हतं करता येत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये हजार बायका होत्या लोकांना, राजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाशी म्हणून जरी ठेवली असती तर कोणी काही बोललं नसतं. पण एखादा भाऊ आपल्या बहिणीची जशी बोळवण करतो ना, त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला नेऊन घातलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती महाराज. म्हणून खरं सांगू का महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही आजकालच्या तरुणांची ऊर्जा आहे. फक्त तरुणांना माझी विनंती आहे, मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहिले, मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बघितले, मी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गाडीच्या काचावर बघितले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टू व्हीलरवर बघितलं, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घरात बघितले, मी छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकामध्ये बघितले, पण मी छत्रपती
शिवाजी महाराज अजून कोणाच्याच आचरणात बघितले नाही. म्हणून आजकालच्या तरुणांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आचरण करसाल ना महाराज, त्या दिवशी खरोखरच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होईल. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना कसं जीवन जगा राजासारखं कबीर महाराज सांगतात. कबीरा कबीरा हो कबीरा कबीरा कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हंसे. तुम्ही एवढं चांगलं नका घडू जगूकडे बसलेली मंडळी, की तुमच्यासाठी तुमचा आदिलाबाद जिल्हा रडल. आदिलाबाद जिल्हा तुमचा, तुम्ही एवढं चांगलं जगूच नका की तुमचा जिल्हा तुमच्यासाठी रडल, पण कमीत कमी तुमचा तालुका तुमच्यासाठी रडला पाहिजे. एवढं तर चांगलं जगलंच पाहिजे. कोणता तालुका आहे तुम्हाला? तुम्ही एवढं चांगलं तर नक्कीच जगलं पाहिजे की तुमचा तालुका तुमच्यासाठी रडला पाहिजे. नका का तालुका रडेल, कमीत कमी तुमचं गाव रडलं पाहिजे. याचा आवाज कमी करा ना त्याला. आवाज कमी करा, आवाज अजून कमी करा. शिट्टी मारतोय बस, थोडाच ठेवा. नाही तालुका रडला तरी चालेल, पण कमीत कमी गाव तर रडलं पाहिजेत का? बरं नका का गाव रडे ना, कमीत कमी नातेवाईक तुमचे. बरं नका का नातेवाईक रडे ना, कमीत कमी घरचे. अहो काही काही एवढे नालायक लोक असतात की त्यांच्या मरणाची वाटण्याचे घरचे पद्धत एवढे दिवस. आणि माणूस कसा होता हे जिवंतपणी कळतच नाही, त्यासाठी माणसाला मारावं लागतं. अरे माझ्या राजाचं जीवन एवढं चांगलं होतं, माझ्या राजाचं जीवन एवढं सुंदर होतं. छत्रपती शिवाजी महाराज गेले, ही बातमी ज्यावेळेस वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाली, तर वाघ्या नावाच्या कुत्र्याने सुद्धा महाराजासोबत प्राण सोडला. बसणारे मंडळी, तुमच्यासाठी कुत्रे मेले तरी नाही मेले तरी चालतात, पण कमीत कमी आपले गावातले लोक आपल्यासाठी रडले पाहिजे. एवढे तरी आजपासून जगायचा प्रयत्न करा. किती लोक अवघड होणार. काही लोक मेले की लोकांनी यात्रेत चर्चा करतात, महाराज आमच्या तालुक्यामध्ये याच्यासारखं सुंदर मनुष्य नाही. परमार्थामध्ये पुढे असायचं, धर्मामध्ये पुढे असायचं, सगळ्या कामासाठी पुढे असायचं, समाजाची सेवा करणारा माणूस कसा बरं देव घेऊन गेला, अशी जर कोणी चर्चा करत असेल तर समजून चला हा देव माणूस आहे. आणि काही लोक मेले त्यांकडे गौऱ्या रचत असतात, तंबाखूला चुना लावतात. महाराज बरं झालं आमच्या गावची घाण केली असंही म्हणतात महाराज. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला. मला तर वाईट वाटतं महाराज. त्या मशीन मधून थोडा आवाज कमी करा, या मशीन मधून कमी करा, ट्रबल कमी करा त्या मशीन मधून. बस 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 बस, शिट्टी नाही वाजली पाहिजे. लक्ष देऊ नये. जगातल्या मालकानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्र आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा. फक्त एक उभं जन्माला घातलाय देव तो डोक्याला हात लावून बसला. हे दलिंदर उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. माणसासारखा आडवा मनुष्यच या जगामध्ये नाहीये. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन जगत असताना असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध जन्माला आला पाहिजे. मला सांगतात तुका मने एका मरणची सरे, तुका मने एका मरणची सरे, तुका मने
जीवन जगा की तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. काय राहिली पाहिजे? उत्तम कीर्ती. अरे माझ्या राजाचा अभिमान तुम्हाला आणि मला यात नवल नाहीये. माझ्या राजाचं नाव तुम्ही आम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आणि मला सार्थ अभिमान वाटतो, यात नवलच नाहीये. माझ्या राजाचं जगणं एवढं सुंदर होतं, माझ्या राजाचं वागणं एवढं गोड होतं की त्या काळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणारे लोक, त्या काळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक म्हणजे कट्टर वैरी असणारे लोक, त्यांना सुद्धा माझ्या राजाविषयी सार्थ अभिमान होता. लक्ष देऊन ऐका. मी नेहमी आवर्जून शाहिस्ते खानाचं एक उदाहरण सांगत असतो. छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला गेले, शाहिस्ते खानाचे बोट छाटले, हवेसारखा आलाय माझा राजा आणि हवेसारखा निघून गेलाय. शाहिस्ते खानाची छोटी बहीण धावत पळत शाहिस्ते खानाकडे आली. भैया झालं का? आवाज आला ना आता? हा बस बस बस, तुम्ही बसा आता खाली, बसा बसा, विक्षेप नका करू, बसा. भैया सुनते हो? क्या हुआ बहना? मेरी छोटी सी बच्ची मुझे कहीं दिखाई नहीं दे रही है. शाहिस्ते खान सांगतो, म्हणतो अगं बघ तिथं कुठे खेळत असेल. नाही भैया, मी बराच वेळ झाले माझ्या मुलीचा शोध घेते, माझी मुलगी सापडत नाहीये. परत शाहिस्ते खान म्हणतो, अगं बहिणा तिथं कुठे खेळत असेल बघ. भैया अजिबात, मी बराच वेळ झाले, 2 तास झाले माझ्या मुलीचा शोध घेते, माझी मुलगी सापडत नाहीये. आणि शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणू लागली, भैया मगाशी छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि त्यांचे मावळे त्यांच्या सोबत आले होते. मला असं वाटतं नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे माझ्या पोरीला घेऊन गेले. हे वाक्य ज्यावेळेस शाहिस्ते खानाने ऐकलं त्यावेळेस 2 मिनिटं स्तब्ध झाला आणि आपल्या बहिणीला जे उत्तर दिलं त्या उत्तरातून लक्षात येतं की शाहिस्ते खानासारख्या नालायकाच्या मनामध्ये माझ्या राजाविषयी किती आदर होता. महाराज लक्ष देऊन ऐका. शाहिस्ते खान म्हणतो, अगं वेडे, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. पण तुला जर असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊन गेले असतील तर निसंकोच मनानं राहा, काळजी करू नको ग. पोटच्या लेकीसारखा जपलतो राजा तुझ्या पोरीला, एवढा विश्वास मला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होण्याचं कारणच आहे महाराज. पण खरं सांगू का महाराज, मला तरी असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आज आहे, आत्ता या वातावरणात आहे. पाठीमागं यवतमाळला भर चौकामध्ये एका नालायक पोराने एका पोरीच्या अंगावर पेट्रोल टाकलं, तिला जाळलंय, तरी सुद्धा अजून त्याला शिक्षा झालेली नाहीये महाराज. जर आजच्या तारखेमध्ये माझा राजा जिवंत असता तर मला वाटत नाही कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रामध्ये घडले असते, दिल्ली सारखे बलात्कार देशामध्ये घडले असते. कारण की त्यावेळेस माझ्या राजाची दहशत अशी होती, कोणी जर वाईट नजरेनं श्रीकड बघितलं की तिथं वकील लागत नव्हता, जज लागत नव्हता, FIR नव्हती. जो ज्या डोळ्यानं माय माऊलीकडे वाईट नजरेनं बघायचा ते डोळे त्या क्षणाला काढून जायचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज लोक एवढ्या प्रेमाने घेतात. म्हणून माझी विनंती तुम्हाला, जीवन जगत असताना थोडं जगा पण चांगलं जगा. कसं जगा? कबीरा कबीरा हो कबीरा कबीरा कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. काय पुण्य केलं असेल माझ्या जिजाबाई साहेबांना, एवढा पराक्रमी राजा जन्माला घातलाय. बरेचसे गाणे महाराज या अभंगामध्ये तुकोबर आहे, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. लक्ष देऊन ऐका. तुम्ही एवढे मायबाप माझ्या कीर्तनासाठी आलेले, या जगात असा माणूस नाही की तो सुखासाठी प्रयत्न करत नाही. करतो का नाही हो? रात्री 12 वाजता लाईट जरी आली तरी तुम्ही गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता. कशासाठी जाता? पैशासाठी का देवासाठी? कशासाठी? कशासाठी? रात्रंदिवस याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे कुटाने करता हे कशासाठी? देवासाठी का पैशासाठी? सकाळपासून माझं आहे दुसरं कीर्तन आहे, कितवं आहे? आणि संध्याकाळचं गुढी हातनूरला करायचं 3 आहे.
एवढी जी धावपळ चालली देवासाठी का पैशासाठी? कशासाठी? बोला बोला, लाजू नका बोला. महाराज लोकांचं म्हणलं की अशा बुदबुल्याच होतात सर. अरे बाबा हो, 2 वर्ष घरीच होतोय, आता सुरू झालंय बाबा. खा, तुमच्या पोटात चलतंय. 2 वर्ष नुसतं पडून राहील तै ठाई, उगाच संताची पायी. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चीर करता येणार ना, चूर करता येणार. आता कुठं सुरू झालंय बाबा, तरी तुम्ही म्हणता. अरे महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार, बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार, महाराष्ट्रातला कोणताच समाज प्रबोधनकार हा पैशासाठी कीर्तन नाही करत. आणि तुम्ही देताही असन पैशात तर काही उपकार थोडे करता. डिझेल आहे, गाडी खर्च आहे, ड्रायव्हर आहे, टायर आहे, त्याच्यातच जात आहे सगळं. घरी काय जातं? फक्त नारळ. एवढा भारी रोड म्हणल्यानंतर टोल नाके झाले, चहा पाणी सगळं जर वजा केलं ना, तर घरी फक्त बायकोच्या हातात कोरडं नारळ जातं. लटकते रे नारे, कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो. अरे आम्ही लोक रात्रंदिवस एवढं फिरतो हे पैशासाठी नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायने एवढं कमी दिवसामध्ये एवढी सेवा करण्याचा योग दिलाय म्हणून आम्ही रात्रंदिवस फिरतोय महाराज. आणि पैशासाठी जर कीर्तन करायचं म्हणलं तरी 4 कीर्तन केलं तरी आनंदाने संसार करू शकतो मनुष्य. महिन्यातून 60-60 कीर्तन करायची काय गरज आहे? अरे हे जे तरुण पोरं इथं कीर्तनासाठी उपस्थित आहे ना, हे बापाला बाप म्हणत नाही काका. हे कोणत्या देवासमोर जात नाही, कोणत्या पुढाऱ्यासमोर सुद्धा हे झुकत नाहीये. पण आज कीर्तनकार जर गावात आला, हे लोक 10-10 हजाराचे फटाके लावतात, डोल्या काय सजवतात, घोडे काय सजवतात, एवढं सगळं काही हे मुलं करतात. याचं कारण या मुलांच्या मनामध्ये वारकरी संप्रदायाविषयी आत्मविश्वास आहे महाराज. काय आहे? आत्मविश्वास आहे. आणि त्यांना माहित आहे इथे येणारा कीर्तनकार कधी समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐका, म्हणून लक्ष देऊन ऐका. सर्वांचे प्रयत्न हे सुखप्राप्ती व दुःख निवृत्तीसाठी आहे. पण सुख जर हवं असेल तर महाराजांनी खूप गोड वर्णन केलं. तुकोबराय सांगतात ऐका. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव घ्यावा, आपुला तो ऐका ऐका, सध्याच वाटू नका. पाणी देऊ नका, पाणीवाले वाटू नका. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख मोहे, जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक देव आपलासा करून घ्या. तेने विना जीवा सुख नोहे. ज्याच्यासाठी आले आणि ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केलं तर माणसाला जीवनामध्ये पस्ताव करावा लागतो. मी एक वाक्य सांगू का महाराज तुम्हाला? गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे?
वेळ आहे तोपर्यंत माणसाने जर परमार्थ नाही केला तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा, नाही ते एकदा गेलं ना. जीवन गवा दिया और जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया, तूने जीवन गवा दिया और जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून ज्याच्यासाठी आलेले आहात त्या गोष्टीचं प्रत्येकाने रक्षण करा. मला खूप आनंद वाटतो महाराज, या मंडपाचं जर निरीक्षण केलं, या एवढ्या मोठ्या ठिकाणाचं जर निरीक्षण केलं, तिथं फक्त आणि फक्त 10% वयोवृद्ध लोक आहे, बाकी सगळे तरुण आहे महाराज. तरुणांना माझी विनंती, तरुणांनो तुम्ही माझ्या राजाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करता, ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण खरं सांगू का महाराज, राजाची जयंती म्हणजे आहे तरी काय, लक्ष देऊ नाही का. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करत असताना कमीत कमी दरवर्षी 10 मुलांनी तरी दारू सोडली पाहिजेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. कमीत कमी 5 मुलांनी तरी गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. हाच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. उगा गळ्यामध्ये लाल दुपट्टे घालायचे आणि लाल टी शर्ट घालायचे आणि झेंडे लावायचे आणि उगा गाड्याला, अरे छत्रपती शिवाजी महाराजाला ही गोष्ट मान्य नाहीये. माझा राजा जसा जगला तसं तर तुम्हाला आम्हाला जमणार नाही, पण तोने जे मार्ग दाखवून दिले त्या मार्गाचं अनुकरण जरी जीवनामध्ये केलं ना, अरे जीवनभर नुसतं दुसऱ्या मायमाऊलीकडे चांगल्या नजरेनं जरी पाहिलं तरी तुम्हाला दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची गरज नाहीये महाराज. परविया नारी माऊली समान हा म्हणणारा राजा, तुम्ही जीवनभर जर त्याच्या नजरेनुसार जर तुम्ही चांगलं बघितलं तर दुसरं काहीच करायची गरज नाही. म्हणून माझी तरुणांना विनंती, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण. कोण आहोत? आणि कार्यकर्ते व्हायचा तुम्हाला जर लय नाद आला असेल तर कार्यकर्ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच व्हा. कार्यकर्ते धर्मवीर संभाजी महाराजांचेच व्हा, अहिल्याबाई होळकरांचेच व्हा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचेच व्हा. कारण यांचं जीवन एवढं सुंदर होतं, किती सुंदर होतं महाराज. अरे महाराष्ट्रामध्ये नव्हे, या देशामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाहीये, पण जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे, याचा सार्थ अभिमान असला पाहिजे आपल्याला. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव हा चौकात नाही झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव हा गावागावात नाही झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव हा तालुक्यात नाही झाला पाहिजे, जिल्ह्यात नाही झाला पाहिजे, राज्यात नाही झाला पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एवढं सुंदर आहे की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव प्रत्येकाच्या घराघरात झाला पाहिजे महाराज. उगाच थोडं म्हणतात की महाराज, ओ माझ्या राजाचं नाव